कथा का सांगायची याच्या पाठीमागे काही अर्थ आहे. तुम्ही म्हणाल की ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आम्ही ऐकत आलोय, वाचत आलोय, महाराजांकडनं वेगवेगळी प्रवचनं त्याच्यावरती होतात. पण साधू संतांचं जगणं का सांगावं याच्या पाठीमागे कारण असं आहे की संत हे फक्त सांगत नाहीत, ते जसं सांगतात ना तसं वागतात. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबरायांचं जगणं वजा केलं तर, तुकोबरायांच्या गाथेमधून तुकोबरायांचं जगणं वजा केलं तर फार काही उरेल असं मला वाटत नाही. ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो तो केवळ आणि केवळ साधू संतांच्या जगण्यामुळे. तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबरायांनी सांगितलं, आम्ही नुसतं सांगायला जन्माला आलेलो नाही आहोत, आम्ही जे सांगू ते जगू. नवे नवे संतांनी जे सांगितलं ते आमच्या जगण्यात असू शकतं हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. वेदांतामध्ये वैराग्याची व्याख्या केलेली आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या, त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. तुकोबराय म्हणतात की हे वैराग्य फक्त सांगण्यासाठी नाही, आम्ही जगू. आणि विशेष पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबरायांनी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. आणि किती सहजतेनं बुडवली, जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो ना तितक्या सहजतेनं बुडवून टाकली. मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट कोण असेल ना तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि मग या संतांच्या जगण्यातून येणाऱ्या पिढीला आम्ही काही देणार आहोत की नाही? येणाऱ्या पिढ्यांपर्यंत साधू संतांच्या चरित्र आम्ही पोहोचवणार आहोत की नाही? या शब्दांना धार प्राप्त करून देणारं त्यांचं जे जगणं आहे ते आम्हाला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर त्यासाठी संतांचं आयुष्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही कथा तुमच्या समोर मांडत असताना मी नेहमी सांगत असतो, मी काय, माझ्यासारखे कुणीही काही जेव्हा असं बोलत असेल तेव्हा तुम्ही आमच्या बोलण्यामध्ये लगेच हो मध्ये हो मिसळू नका. आम्ही जर म्हटलं आता हे, तर तुम्ही लगेच ते नाही म्हणायचं. चिकित्सा करायची, हे सांगतायत ते बरं आहे का, खरं आहे का, खोटं आहे का, आपल्या हिताचं आहे का, आणि हिताचं असेल तर स्वीकारायचं. पण आपली गडबड कुठे झाली माहितीये का? कुणी सांगितलं हे करून बघा, आम्ही ते करायला लागलो. कुणी सांगितलं आता ते नाही, आता इकडे जाऊन बघा, तिकडे आनंद आहे, आम्ही तिकडे गेलो. आम्ही हो मध्ये हो मिसळत आलो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. मी जिथे पुण्यात राहतो, माझ्या घराच्या बाहेर एक छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. एक दिवशी मी तिथून जात असताना आजीनं मला हटकलं. आजी मला म्हणली, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय ते चांगलं चाललंय ना? माझं कोणतंच कपड्याचं दुकान? हजारे साहेबांचं आहे वाटतं. आता मी काय म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतो, माझं काय कपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायची. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे? मी म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. मला म्हणली, गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज आजी पुन्हा भेटली. आजीनं विचारलं, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय? हा म्हणलं छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र होते, आजी बरोबर 4 मैत्रिणी होत्या. मित्र म्हटले, अरे कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? म्हणलं, अरे कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? या आजीला कदाचित स्मृतिभ्रंश असेल म्हणून आजी विसरते. मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल, आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा, हे होच म्हणतंय. आबाई कशालाच नाही म्हणत नाही. आपली गडबड तिथे, आपण नाही म्हणतच नाही. आपल्याला वेळ मारून निघायची असते आणि पुढे निघायचं, कारण आम्ही कमालीचे बिझी आहोत. किती बिझी आहोत. आम्हाला कुठे जायला वेळ नाही, चांगलं ऐकायला वेळ नाही, चांगले चित्रपट पाहायला वेळ नाही, चांगल्या नाटकांना जायला वेळ नाही, चांगली पुस्तकं वाचायला वेळ नाही, चांगल्या माणसांना भेटायला वेळ नाही, चांगल्या माणसांसोबत संवाद साधायला वेळ नाही. मग बिझी नेमके आहोत कुठे? कमालीचे बिझी आहोत. इतके बिझी, परवा एक जण मला म्हटलं मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं तुमचा कार्यक्रम झाला ना, मग लगेच पुढच्या कार्यक्रमाला मला लगेच तीच. मी म्हटलं दिवसभरात आपण 50 कार्यक्रमांना हजेरी लावू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे, कार्यक्रम आपला असेल
पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे. आणि म्हणून वेळ इकडं कोण बडबड करते? ह्या मोबाईलनं एक इतकं वाटोळ केलंय ना, म्हणजे अशी जागा नाही जिथे मोबाईल नाही. हल्ली टॉयलेटला जाताना पण पोरं हातात मोबाईल घेऊन जातात. बसल्यावर रिंग वाजते, काय करतो आता, काय करतो विचारल्यावर काय सांगायचं. त्याच्यात खेड्यापाड्यात म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडे, झुडपाच्या पलीकडे त्याला आवाज येत नाही, हे तीनदा उठून उभं राहतं, का रेंज नाही, थोडं मोठ्यानं बोल म्हणते. हा ठेवा. कमालीचे बिझी आहोत आम्ही. आणि म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं जगून घेऊ, चांगल्या गोष्टींचं चिंतन करू. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. आणि ताई, ज्ञानेश्वरीवरती जेवढं प्रेम लोकांनी केलं ना, तेवढं प्रेम क्वचितच कोणत्या ग्रंथावरती लोकांनी केलं असेल. आज खेड्यापाड्यामध्ये सप्ताह होतो, सप्ताहामध्ये पारायण होतं. एखाद्या बिचाऱ्या अडाणी बाईला त्या प्राकृत उवीचा अर्थ सुद्धा कदाचित कळायचा नाही, पण तरी सुद्धा त्या ओवीवरून ती बोट फिरवते, महाराजांच्या पाठीमागे पारायण करते. एवढं प्रेम कोणत्या ग्रंथावर झालं? आणि ही ज्ञानेश्वरी काय माहितीये, हे बंड पुकारले ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबरा हे बंडखोर संत आहेत. पिढ्यानं पिढ्या ज्ञानाला एक चौकट होती संस्कृत भाषेची, ज्ञानोबरायांनी ती चौकट झुगारून दिली. एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, एक गुरु आणि एक शिष्य परंपरेची चौकट सुद्धा झुगारून दिली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवळला गहिनी प्रते. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवे सार चोचविले. पिढ्यानं पिढ्या एक गुरु आणि एक शिष्य ही जी परंपरा होती, ज्ञानोबरायांनी ही परंपरा बाजूला केली आणि हे ज्ञान सगळ्यांसाठी खुलं करून दिलं. काय अलौकिक कार्य आहे. आणि मला वाटतं हे कार्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी ही दालनं तुमच्या माझ्यासाठी खुलं करून दिली. जे अवघड होतं ते अधिकाधिक सोपं कसं करून सांगता येईल याच्यासाठी प्रयत्न केले. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. काय धाडस आहे तुकोबारायांचं. अरे वेदांचा अर्थ तुम्ही काय सांगता, वेदांचा अर्थ फक्त आम्हाला ठाऊक आहे. आणि आजपर्यंत तुम्ही सगळेजण करताय ना, वेद फक्त तुम्ही डोक्यावर घेऊन मिरवताय. काय धाडस आहे तुकोबारायांचं. मला ज्ञानोबराय आणि तुकोबाराय हे बंडखोर संत वाटतात. आणि काय फरक आहे माहितीये दोघांमध्ये? किंचितचा फरक आहे. ज्ञानोबरायांनी असं कानच सांगितलं, हे असं नाही, असं वाग, तसं नाही, जरा हे असं कर. आणि तुकोबारायांनी असं कानाखाली लावून सांगितलं, हे असं नाही, असं. हे काय तो किंचितचा फरक आहे दोघांमध्ये. आणि मला वाटतं हा फरक समजावून घ्यावा. भाषेवरती प्रेम करावं, शब्दांचा अर्थ समजावून घ्यावा. शब्द हे शस्त्र आहे. तुकोबारायांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची चरतने आणि शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्द हे शस्त्र आहे बाबांनो, ती जपून वापरा. काय धाडस आहे. तुम्ही म्हणाल शब्दाला शस्त्र कसं म्हणावं. साधा प्रसंग आहे. दुर्योधन असा मय सभेतनं चाललेला होता, पाय घसरला, खाली पडला. समोर असणाऱ्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. काय गरज होती का? त्याऐवजी जर असं घडलं असतं, दुर्योधनाचा पाय घसरलाय आणि द्रौपदी पळत आली आणि दुर्योधनाला म्हटली, दुर्योधना तुला लागलं तर नाही ना रे, बस बरं जरा मी पाणी घेऊन येते. कदाचित महाभारत झालं नसतं, पण द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे कापूत अंधा. आणि दुर्योधना ते असे बोचत गेले, आयुष्यभर दुर्योधनाच्या लक्षात राहिले. आणि मग दुर्योधन वाट बघत राहिला. मग शेवटी शकुनी मामा सोमट्या टाकत राहिले. तिकडे धर्मराजा हरत गेला, डावावर लावायला काहीच उरलं नाही. आणि मग शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं. द्रौपदीला डावावरती लावल्यानंतर द्रौपदीलाही गमावलं. आणि मग त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे कापूत अंधा. आणि मग दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा केसाला पकड द्रौपदीच्या आणि फरफटत सभागृहामध्ये घेऊन ये. फरफटत सभागृहात आणलं. कोणी म्हणून मदतीला आलं नाही. कोण नव्हतं सभागृहामध्ये. गुरु द्रोणाचार्य होते, भीष्म पितामह होते, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम होता. कोणी मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीच्या मुखातून बाहेर शब्द पडले, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवान श्रीकृष्णाला हाक मारली आणि जेवत्या ताटावरून उठून भगवंत मदतीला धावून आले. बघा, निसर्गाचा नियम आहे, एक दाना पेरा त्याचे 1000 दाणे उगवतात. द्रौपदीनं फक्त पदर फाडला होता आणि करंगळीला चिंधी गुंडाळली होती. आणि त्या करंगळीला गुंडाळलेल्या चिंधीच्या बदल्यात भगवंताला धावून यावं लागलं आणि वस्त्र पुरवावी लागली. आणि आता बघा, परत शब्दांची शस्त्र झाली. आता द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दुर्योधना ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवतोय ना, त्याच मांडीवरती गदेचे घाव होतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल.
दुःशासनाच्या केसांना पकडून तुम्हाला फरफटत घेऊन आलास ना, तुझ्या रक्तानं केस धुईल तोपर्यंत मी केस सुद्धा बांधणार नाही. शब्द शस्त्र आहे तो. आणि काय शब्दांची कमाल आहे आतापर्यंत बघा. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, एक वाक्य होते की नाही. एका वाक्यासाठी आंदोलन उभं राहिलं. भारत छोडो 2 शब्द होते की नाही. त्या 2 शब्दांसाठी चळवळ उभी राहिली. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का. वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी होती, पण आजही कितीतरी वर्षांनंतर तुमच्या माझ्या ते शब्द लक्षात आहेत. गरिबी हटाव इंदिरा गांधींचे 2 शब्द होते. त्या 2 शब्दांवर सरकार आलं होतं. अच्छे दिन 2 शब्द आहेत, पण सरकार आलं होतं. ज्ञानोबरायांचं बोलणं इतकं गोड आहे, आणि मला वाटतं ज्ञानोबरायांचं जे बोलणं आहे त्यातला किंचितचा जरी गोडवा बोलण्यातला आपण स्वीकारला ना, तरी आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. चांगलं बोलावं. ज्ञानोबराय सांगतात कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो. पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतं. काय भाषा, काय संवाद. डॉक्टरला वाटलं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जावं. बोलण्याला काहीतरी तारतम्य असावे की नाही. ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ, पण एक सुद्धा दुःखाचा उश्वास ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये मांडत नाहीत. एवढी अवहेलना केली समाजानं, एवढं दुःख दिलं. भिक्षा मागायला गेले तर लोकांनी भिक्षा दिली नाही. अहो झोळीमध्ये माती ओतली लोकांनी. एवढी अवहेलना कुणाची झाली, एवढा अपमान कुणाचा झाला. पण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कुठे त्या अपमानाचा उल्लेख केला. ज्ञानेश्वरीमध्ये मला एक उवी दाखवा की जिथे ज्ञानोबरायांनी संताप व्यक्त केला, ज्या लोकांनी मला त्रास दिला देवा यांचं वाटोळं कर, असं कुठं काय उल्लेख आहे. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात गीतेवरची टीका आहे. मला हे 2 महान वक्ते वाटतात. एक भगवान श्रीकृष्ण आणि 2 ज्ञानोबराय. आपल्याला उगाच आपलं थोडं आम्ही बरं बोलायला लागलो आणि तुमच्यासारखी 4 लोक जर कौतुक करायला लागली, आम्ही उगाच हवेत जातो. पण या जगात 2 महान वक्ते आहेत. एक आहे ज्ञानोबराय आणि एक आहे भगवान श्रीकृष्ण. तुम्ही म्हणाल ते कसं. भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुठं, कुठे सांगितली. कुरुक्षेत्रामध्ये. असं छान ऑडिटोरियम होतं का. भगवान श्रीकृष्णाच्या समोर माईक, सगळ्यांना बसायला छान चेअर वगैरे. अरे जिथे आत्ता शंख फुंकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, मृत्यूचा असा तांडव उभा राहील, रक्ताचे पाट वाहतील, आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात चल शस्त्र उचल. काय धाडस आहे. आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये सांगितलेली गीता पुढची 5000 वर्ष तुमच्या माझ्या मनावर गारूड घालते. सोपी गोष्ट आहे का. मला सांगा गीतेचं प्रयोजन काय. गीतेचं पहिलं प्रयोजन आहे अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला ध्यानावर आणणं. जो शस्त्र उचलायला तयार नाही त्याला शस्त्र उचलण्यासाठी त्याच्या हातामध्ये हिम्मत निर्माण करणं. आता ज्या कारणासाठी भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली ते कारण फलद्रूप झालं. अर्जुनानं शस्त्र उचललं, नुसतं उचललं नाही ते चालवलं, युद्धही जिंकलं, पांडवांकडे सत्ताही आली. हा गीतेचं प्रयोजन संपलं. आता काय गीतेचं कारण होतं का पुढे यायचं. 10वीचा निकाल लागला. आता पोरं 11वीत गेली, त्यांना सांगा बरं 10वीचं पुस्तक वाचून काढ. वाचतंय का ते. आता 11वीत गेले, 11वीचं बघू द्या, 10वीचं राहू द्या मागं. ज्या कारणासाठी गीता सांगितली ते कारण फळाला आल्यानंतर सुद्धा गीता आजही तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करते. कारण काय. अर्जुन निमित्त आहे. भगवान श्रीकृष्णाला माहित आहे आजही समाजामध्ये असे असंख्य अस्वस्थ अर्जुन आहेत ज्यांना दिशा वर्षानुवर्ष दाखवावी लागेल. आणि म्हणून आजही गीता तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करते. आणि ही गीता सांगणारा कृष्ण एकीकडे आणि दुसरं ज्ञानोबराय आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाहीये, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी ती लिहिलेली आहे. इथं कोण असे शिक्षक आहे का तुमच्यापैकी की ज्यांना सांगावं उद्यापासून तुमची पोरं माझ्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा. मी नगरवरनं 2 गाड्या करतो रोज. पण ज्ञानोबरायांचा आत्मविश्वास बघा. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबरायांनी सांगितलं एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा
आणि मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील. काय आत्मविश्वास आहे हा. आणि म्हणून मला हे दोन महान वक्ते वाटतात. बाकी कुणी उगाच अहंकार करू नये. मी एकदा असंच जरा थोडंसं हवेतच वडिलांना म्हटलं आप्पा मी काय आता इथून पुढं भाषण करणार नाही. वडील म्हणले काय झालं बाबा. म्हणलं समाज जर सुधारणार नसेल तर आपण बोलून काय उपयोग आहे का. वडील मला म्हणले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम आहे. समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, पण त्या सुधारण्याची जी सुरुवात आहे ती आमच्यापासून होईल का. आणि त्यासाठी स्वतःला आम्हाला कधीतरी अंतर्मनात डोकावून बघता येईल का. ज्ञानोबरायांनी भ्रमर कुणाला म्हटलंय, मनाला भ्रमर म्हटलेलं आहे. आणि ज्ञानोबराय त्या मनाला सांगतात की बाबा रे इकडे तिकडे तू असा भ्रमरासारखा फिरू नको, कुठेतरी स्थिर हो. आणि कुठे स्थिर हो, चरण कमळ दळू रे भ्रमरा. तुला संतांच्या चरणाजवळ येऊन स्थिर व्हावं लागेल. पण आमचं मन इतकं कमालीचं चंचल आहे, इथून तिथे तिथून तिथे मनाचा थारा लावता येत नाही. किती चंचल मन आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. एक प्रवासी असा रेल्वेनं चाललेला होता, 50-55 वय असेल. एक 25-26 तरुण त्यांच्या समोर बसलेला होता. त्या तरुणानं त्या बाबांना विचारलं, बाबा टाईम काय झालाय. टाईम काय झालाय म्हटल्याबरोबर बाबांना हातावर घड्याळावर हात ठेवला. म्हणला तू मला टाईम विचारू नये आणि मी तुला सांगू नये. अरे म्हणलं झालं काय. नाही म्हणला तू आता असं टाईम विचारणार किती वाजले, मग मी म्हणणार 12 वाजले. मग तू म्हणणार कुठं चालला, मी म्हणणार मुंबईला. तू म्हणणार मी पण मुंबईला. तू विचारणार कुठं उतरणार, मी म्हणणार कुर्ल्याला. तू म्हणणार मी पण कुर्ल्याला. उतरल्यानंतर मी म्हणणार मी रिक्षा करतो. तू म्हणणार मी त्याच रिक्षात येतो. मी तुला म्हणणार चहा घ्यायला येतो का. तू म्हणणार येतो. चहा घ्यायला तू माझ्या घरी येणार. मग माझी तरुण पोरगी तुला चहा घेऊन येणार. मग तू तिला विचारणार किती वाजले. मग तुमची ओळख होणार. काही दिवसांनी तू स्थळ घेऊन येणार. आणि ज्याच्या हातात साधं घड्याळ नाही त्याला मी पोरगी देऊ शकत नाही. अरे मन आहे का काय. 1 मिनिट मन थाऱ्यावर राहत नाही. आणि क्षणाक्षणाला आमचे विचार बदलत जातात. 4 तारखेपर्यंत तुम्ही बघा किती बदलत जाते. काय 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 काय. काहींना झोप नाही. सकाळी वाटतं ही, दुपारी वाटतं नाही अंदाज चुकते, संध्याकाळी वाटते ते. कमालीचं मिनिटाला आमची मतं बदलत जातात. उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक माणसाला प्रचंड तहान लागलेली आणि इकडे तिकडे शोधतोय, कुठेच पाणी मिळायला तयार नाही. शेवटी कासावीस झाला होता तहानेनं. झाडाखाली उभा होता, कुणीतरी दिसेल, कुठून तरी पाणी मिळेल. रस्त्याच्या पलीकडे एक बिल्डिंग होती आणि तेवढ्यात बिल्डिंग मधून खिडकीतनं एकानं अशी पाण्याची बाटली दाखवली. किती आनंद होईल. इकडं तहानेनं कासावीस झालाय, पाणी मिळत नाही आणि पलीकडच्या बिल्डिंग मधून कुणीतरी पाण्याची बाटली दाखव. हे पळतच बिल्डिंगच्या खाली गेलं. बिल्डिंगच्या खाली जाऊन वाट बघतंय आणि अर्धा तास कुणीच खाली येऊ नये. आता काय वाटतंय, अरे तुला द्यायचं नव्हतं पाणी तर तू बाटली दाखवली कशाला. कुठे याच्या नादाला लागलो. सावलीत उभा होतो, आता बिल्डिंगच्या खाली येऊन. आणि अर्ध्या तासानं त्या माणसानं खाली यावं आणि येतानाच लिंबू सरबत घेऊन यावं. आता काय वाटतं. नाही त्यांना म्हणावं नाही तुम्ही आता एवढ्या उन्हातून आलायत, पाण्याच्या ऐवजी जरा लिंबू सरबतच घेऊन आलो म्हणून उशीर झाला. असं वाटतं काय देव माणूस भेटला बाबा. आणि तुम्ही ते लिंबू सरबत असं तोंडाला लावावा आणि त्याच्यात साखरच नाही, नुसतंच लिंबू, तोंड आंबट पडावं. आता काय वाटतंय, याचा गळा दाबू का काय. आणि त्यानं तेवढ्या खिशातनं साखरेची पुडी काढावी, म्हणावं नाही मला वाटलं शुगर बिगर असेल तुमच्या हिशोबाने. आता काय वाटतंय, आता वाटतं याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू. क्षणाक्षणाला माणसाची मतं बदलत जातात, मन बदलत जातं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. बहिणाबाईंनी सांगितलं की हे मन आहे हे प्रचंड चंचल आहे. या चंचल मनावरती ज्यांना ताबा मिळवता आला, ज्याला संतांच्या चरणाजवळ जाता आलं, ती माणसं यशस्वी झाली. ती माणसं जगण्यात शाश्वत आनंदापाशी, शाश्वत सुखापाशी जाऊन पोहोचली. आणि मला वाटतं ते समाधान मिळालं संतांना. काय हो संतांचा महिमा आहे, काय संतांवरती प्रेम केलं. मला असं नेहमी वाटतं संतांचं जेवढं त्यांच्या हृदयामधलं प्रेम, त्यांच्या हृदयातलं वात्सल्य, संत अशा आभाळातून येत नाहीत. संतत्व जन्माला येतं ते तुमच्या कृतीतनं. तुकोबाराय सगळं काही असं सगळं माफ करून टाकतात, सगळी कागदपत्र इंद्रायणीमध्ये बुडून टाकतात. ज्ञानोबरायांच्या वाट्याला दुःख येतं आणि भगवंताकडे मागायची वेळ येते आणि ज्ञानोबराय म्हणतात हा जो जे वांछील तो तेला हो प्राणी. केवढा मनाचा मोठेपणा आहे हा. ज्ञानोबरायांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे त्यातला किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्या ठाई आला तरी जगणं सुंदर झालं म्हणून समजा. ज्ञानोबराय म्हणतात ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे. आणि आपण
आपल्यापेक्षा शेजारच्याला कुपनावर 2 किलो तांदूळ जास्त मिळाला तरी आपल्याला करमत नाही. आणि माऊली म्हणतात ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आमच्याकडे वाघ आलता दादा गावात. तुमच्याकडे जर गावात वाघ आला तर तुम्ही काय करताल? चौकात जाऊन बसतान का घरी जाऊन बसतान? सगळं गाव घरात कडी लावून बसलो होतं आणि एक पठ्ठ्या चौकात जाऊन बसला होता. घरातले म्हणले वाघ आलाय गावात आणि हे गेलं कुठं? रानात वनात इशी इकडं तिकडं विहिरी उसात सगळीकडे शोधलं, पठ्ठ्या काय सापडना. शेवटी दमले आणि घरी निघाले आणि हे असं चौकात बसलेलं सापडलं. घरातले म्हणले अहो वाघ आलाय आणि तुम्ही असं चौकात बसलाय. हे म्हणताय वाघ आलाय म्हणून तुम्ही चौकात बसलोय. म्हणले का? ते वाघ तुम्हाला खाईन? म्हणला खाईन, वाघानं मला खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात बसलोय. म्हणले ते का? अहो म्हणला जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागन आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भाऊकीला खाते का नाही. म्हणजे कुठून येतो मनाचा एवढा मोठेपणा?